आउटडोअरसाठी लागणारे साहित्य म्हणजेच आधी ड्रॉइंग बुक, नंतर स्केच पेन्सिली ज्या वेगवेगळ्या प्रकारात असतात, म्हणजेच 2B, 4B, 6B अशा शेडिंगमधल्या ह्या पेन्सिली, तसेच कलर पेन्सिली याच्याने आउटडोअर स्केच कलरिंग खूप सुंदर होते. कारण बाहेर आपण पोस्टर कलर, पाणी, ब्रश हे सांभाळण्यापेक्षा कलर पेन्सिलने आपण रंगकाम करू शकतो. तसेच हे सर्व रंगकाम करण्यासाठी किंवा आउटडोअर स्केच करण्यासाठी आपल्याला एक विंडो तयार करावी लागते, जी विंडो आपल्या नजरेसमोर राहते आणि या विंडोतून आपल्याला जेवढा स्पेस दिसणार आहे तेवढाच स्पेस आपण ड्रॉइंग करून आपल्या नोटबुकमध्ये संग्रही करू शकतो. आपल्या नजरेत तेवढाच भाग आपण ठराविक असा जो आउटडोअर स्केचसाठी आपण घेणार आहोत तेवढाच भाग आपल्या नजरेत सामावला पाहिजे, म्हणून सर्कल विंडो केली तरी चालते आणि या पद्धतीने आपण आउटडोअर स्केच करू शकतो. अगदी सुंदर असं आउटडोअर करण्याचं हे सर्व साहित्य आपल्याकडे पाहिजेच. या ड्रॉइंग बुकसोबत ज्या पेन्सिली घेतल्या आहेत मी, त्या अगदी सेटनुसार आहेत. सुरुवातीला HB पेन्सिल ड्रॉइंग करण्यासाठी, नंतर 2B, 4B, 6B, 8B आणि 10B अशा ह्या पेन्सिली आपण पण घ्या आणि छान असं स्केचिंग करा. नंतर कलर पेन्सिली घेतल्याने आपला वेळ वाचेल आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे आपल्याला ह्याच पेन्सिलीने कलरिंग करणं खूप सोयीचं होणार आहे. त्यामुळे कलरचे विविध माध्यमं वापरण्याच्या ऐवजी आपण आउटडोअरसाठी खास अशा डॉम्स कंपनीच्या पेन्सिली नक्कीच विकत घ्या आणि एकदा यापासून आपलं आउटडोअर पेंटिंग नक्कीच करा आणि डॉम्स कंपनीच्याच स्केच पेन्सिली घेऊन छानसं स्केच करा आणि छान असं पेंटिंग करा. आज आम्ही आउटडोअरसाठी निघालो आहे. त्यासाठी टिफिन, सगळं स्केचिंगचं साहित्य, कलरिंगचं साहित्य सोबत घेतलं आहे. छान असा थोडा मध्ये मध्ये खाण्यासाठी खाऊसुद्धा आम्ही घेतला आहे. अशी छान तयारी आमची झाली आहे. हाय गाईज, हाय. आज आम्ही निघालो आहे छोट्याशा पिकनिकला, म्हणजेच आउटडोअर स्केचिंगला. चला तर मग आज माझ्यासोबत आहे मनवा, रुचिका, आराध्या आणि बऱ्याच काही मैत्रिणी. आज आम्ही निघालो आहे आउटडोअर स्केचिंगसाठी. चला, कुठे निघालो आहे आपण? पद्मालय. पद्मालय. ओके, कशासाठी? आउटडोअर स्केचिंग. जोरात बोला. आउटडोअर स्केचिंग. आउटडोअर स्केचिंग. वी आर गोइंग पद्मालया. वी आर गोइंग गणपती बाप्पा मोरया. जरा जोरात बोला. गणपती बाप्पा मोरया. कुठे निघालो आपण सगळे? पद्मालय. काय करणार आहे तिथे जाऊन? आउटडोअर स्केचिंग. ओके.
श्री शिवाय नमः. तिकडे जात राहा. हळूहळू वरती बघा. चला जा क्रमाने उभे राहा. मस्त हात जोडून उभे राहा. नाही तिला जोले. चला उभे राहा. हां थोडंसं. हो हो शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेव महाराज की जय. जय शनिदेवा. करा नमस्कार शनिदेवाला. तेलकटच आहे. मुलींनी नका जाऊ ग. किंजा बाय थांब. तेलकटे जाऊ नका मध्ये. चला इथे उभे राहा. मस्तपैकी एक फोटो काढू आपण. हो घेते. पप्पांच्या मागे वरती आलो बघा. वरती आलो आपण. सुंदर. किती छान आहे ना. रिअल कमळ. उभे राहा उभे राहा. आजूबाजूला उभे राहा सगळे. उभे राहा पटकन. लोटस लोटस आहे तिथं. मग त्यांनी तिथं इथे राहणारे असते ना ते कर्मचारी असते ना. हो किती सुंदर आहे ते पिंक वालं. जाळीमध्ये जावं लागतं. हो किती सुंदर आहेत. अरे इकडे घ्या ना. इथे घ्या इथून घ्या. हा हात लाव. ते मुद्दाम खाली टाकले. आधी ते हात लावायचे ना.
इकडे बघा फक्त क्लिक करू आपण. इकडे आराध्या. आराध्या इकडे बघ. हात लावा तिथं, हात लावा. हात लावा घट्याला. चालेल, ओके. चला चला. फिरत सुद्धा नाही फिरत. हा. चला 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 पुढे जाऊ दे. चला चला, एका साईडने चला ना, एका मागे एक रे. लाईनीत चला, लाईन लाईन. काही गर्दी नाही आहे. चला लाईन चला. लाईन आले का सर्व? चल समोर. किती कमळ आहेत ना. पांढरे जास्त आहेत ना. हा पांढरे गुलाबी कमी असतात ना. तिकडे गुलाबी जास्त आहेत. इकडे इकडून जायला पाहिजे तर मध्ये. चला चला सगळे नाही, सगळे नका वाजवत बसू. ए कुत्रा बघा बघा किती छान हत्ती. हत्तीजवळ उभे राहा, उभे राहा हत्तीजवळ, उभे राहा हत्तीजवळ. मनवा इकडं, उभे राहा, उभे राहा. मेरा हत्ती. हत्ती घेतला. इथं क्लिक करा. काढून देऊ का मी तुम्हाला? सुंदर कमळ. जास्त करून व्हाईट कलरचेच जास्त आहेत. हा व्हाईट कलरचेच कमळ जास्त आहेत. चला 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 मानवा पुढे. चला पटापट चला. चला कोण मागे. चला चला. इकडे रुचिका किंजल माझ्या मागे जा. सगळे सगळे माझ्या मागे. चला बोला सर्व. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हा छान मस्त. जा.
थांबा थांबा. बघा हा भीम चला कुंडा बोला करे. चला जय श्रीराम. चला सर्व चला. चला चला चला. काय छान आहे मस्त. फोटो काढा. हो चला जय श्रीराम. हो हो थांबा उभे.